लेक लाडकी बहीण योजनेचे पैसे का अडकलेत? तुम्ही आम्हाला डिजिटल वापरायला सांगता, पण मग प्रत्येक गोष्टीसाठी कलेक्टर ऑफिसला जायला लावता. हा कसला न्याय आहे? आमचे 1500 रुपये कायमचे बंद करा, पण आधी आमदारांचं पेन्शन बंद करा आणि मंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करा. नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकार जी काही गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणीची चेष्टा किंवा थट्टा करत आहे, तर तिचा पुन्हा आता एकदा कुठेतरी उद्रेक झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण सरकार येत्या 1 मे पासून अनेक बहिणींचे 1500 रुपये हे बंद करणार आहे. ते कुठल्या कारणामुळे बंद करणार आहे याबाबतचीच माहिती आपण या पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, सरकारला कुठलीही मागणी न करताना सरकारने ही स्वतःचं राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींसाठी या बहिणीची 1500 रुपये महिन्याची घोषणा केली. आणि ही घोषणा केल्याच्या नंतर मग लाडक्या बहिणीच्या खात्याला ज्यावेळेस पैसे जमा केले, तर त्यावेळेस लाडक्या बहिणीला एक कुठेतरी आनंद झाला की बाबा बाकीचं सरकार तर या त्या माध्यमातून लुटून नेत आहे, पण त्याच्या बदल्यात कुठेतरी आपल्याला 1500 रुपये देत आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये हे 1500 रुपये मिळत असताना सरकारच्या मनामध्ये पुन्हा कुठेतरी बेईमानी आली. आणि 18 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने एक फतवा काढला की बोगस 15,000 पेक्षा जास्त लाभार्थी सापडलेले आहेत. आणि मग वास्तविक याच्यामध्ये जी काही चूक होती ती सरकारची होती, सरकारच्या यंत्रणेची होती. त्याबाबत संबंधित यंत्रणेला दोषी धरून त्यांना सस्पेंड, निलंबित काहीतरी करायला पाहिजे होतं. सरकारच्या संबंधित मंत्र्यांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे होता, मात्र तसं झालेलं नाही. मात्र हे सगळं होत असताना याचा बळीचा बकरा हे लाडक्या बहिणीला ठरवण्यात आलं. आणि मग 18 सप्टेंबरच्या नंतर ज्या वेळेस ई-केवायसी साठी जे पोर्टल लॉन्च करण्यात आलं किंवा वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली, तर ती पुढचे 15-20 दिवस चालतच नव्हती. आणि मग ज्या वेळेस याविषयी ओरड उठायला लागली, तर त्यावेळेस कुठेतरी ते पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आलं. म्हणजे जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा होता. आणि मग अशा स्थितीमध्ये आमच्यातलेच काही भडताळ बेरणे जे काही स्वतःला पत्रकार म्हणून घेतात, तर त्यांनी याबाबत सरकारला आपल्या बातम्यांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून जाब विचारायला पाहिजे होता, स्थानिक आमदाराला जाब विचारायला पाहिजे होता. मात्र ते याऐवजी लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 जमा झाले, 3300 जमा झाले, 4,500 जमा झाले, अशा काहीतरी या 12 बँकात, या 12 जिल्ह्यात जमा झाले, अशा चुकीच्या विपर्यस्त बातम्या देत गेले. आणि मग सरकारला हे सगळं कुठेतरी आलबेल समाधानी असल्यासारखं वाटतं की लाडक्या बहिणीला आता नुकताच SMS आला, आपण टाकले नाही तरी यांना पैसे येऊन राहिले. रोजच्या रोज काही काही लाडक्या बहिणी तर नाचायला लागल्या, आनंदाचे वातावरण. आणि एक किंग मेकर ठरणारी योजना, अशा काहीतरी बातम्या या माध्यमांद्वारे प्रसारित झाल्या. आणि सरकारला वाटतं की मग सगळं इकडे आलबेल आहे, की ही लोक उपाशी कशी मरत आहेत, झोपत आहेत, याचं सरकारला काही घेणं देणं नसतं, कारण ते तो आवाजच त्यांच्यापर्यंत जात नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारनं जी काही 31 डिसेंबरची जी काही ई-केवायसी साठी मुदत दिली होती, तर 31 डिसेंबरला लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले, तोपर्यंत सगळ्याच बहिणीची केवायसी आटोपलेली होती. अपवाद होता फक्त ज्यांच्या पती हयात नाहीत आणि मग वडिलांच्या आधार कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा फारकती झालेली नाही, डिवोर्स झालेला नाही, घटस्फोट झालेला नाही, मग अशाच ती काहीतरी अडचण निर्माण झाली होती. तर ह्या वगळल्या तर बाकीच्या बहिणीला पैसे जमा होणं अपेक्षित होतं, मात्र तेही जमा झाले नाही. 13 जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आला पैसे जमा करण्यासाठी, त्याही वेळेस पैसे जमा झाले नाही. काहींना नोव्हेंबर डिसेंबरचे झाले, मात्र पुढचे पैसे थांबले. मग 31 मार्च ही ई-केवायसीची अंतिम मुदत देण्यात आली. त्याच्यातही पुन्हा सरकारला पुन्हा नवीन शहाणपण सुचलं. आता 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यावर मुदत वाढ दिलेली असताना माझा हप्ता का रोखण्यात आला हे त्या पोर्टलवर कळत नाही. की जसं आता आपण एखादं खाजगी ऍप्लिकेशन वापरत असू, तर आपलं एखादं ऍप्लिकेशन जर केलं तर ते रिजेक्शनचं कारण त्याच्यावर लिहून येतं. मात्र या पोर्टलचे लॉग इनचे अधिकारच या बहिणींना दिलेले नाहीत. नुसतं लॉग इन करा किंवा साइन अप करा, मात्र त्याच्यावर साइन अप होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्याबाबत विचारायला सत्ताधाऱ्यांना तर लोकांना फक्त लुटायचं आहे, बोलवायचं आहे. आणि जे विरोधामध्ये आहेत तर त्यांना शिल्लकच ठेवलेलं नाही. त्यांनी जर तोंड उघडलं तर त्यांचं म्हणजे काय करतील याचा भरोसा नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असाल की गेल्या 8-10 दिवसामध्ये सध्या सोशल मीडियावर गदारोळ माजतो आहे की जे या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना 25-25 कोटी रुपयाची आबरू नुकसानीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. हे तुम्ही माध्यमावर बघता की नाही हे माहित नाही, परंतु हे असं सगळं घडत आहे. अनागोंदी हुकुमशाही वाढलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारला जाब विचारणारं कोणीच राहिलेलं नाही. तर तेव्हा आता 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला ई-केवायसीची मुदत दिलेली आहे. मात्र त्याच्यात ई-केवायसी दुरुस्तीसाठी जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकला, तर त्याच्यावर तुम्हाला एक मेसेज दिसतो की तुमचा आधार क्रमांक या ई-केवायसीच्या दुरुस्ती यादीत नाही.
म्हणजे तुम्ही घरी शांतपणे झोपा. तुमचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत. कुठल्या कारणामुळे करण्यात आलेले आहेत हे सांगण्यास सरकार तयार नाही. तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.